त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। मी पिंटू दादांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। विलासदादा पाटील हे जे संपूर्ण डेकोरेशन आपण पाहिलं हे त्यांच्याच माध्यमातून केलं गेलं आणि त्यांचा हा सन्मान पिंटू दादा पाटील गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली एसके एंटरटेनमेंट चे आपण प्रतिनिधी यांचा सन्मान करूया। एंटरटेनमेंट चे प्रतिनिधी प्रतीक यांचा हा सन्मान केला जातो। अतिशय चांगली ऑपरेटिंग त्याचप्रमाणे यश म्हात्रे सर्वांचा मी उल्लेख करेन। गोड आवाज ऐकला विशाल सरवली गावचे याचा सत्कार करते पिंटू शेट पाटील। धन्यवाद विशाल पाटील। डीजे सचिन प्लीज कम टू स्टेज। डीजे सचिन यांचा आपण सन्मान करूया। अतिशय चांगली साऊंड सिस्टीम तसेच या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सर्व ज्या ट्रॉफीज आहेत आम्हाला अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय। सध्याच्या घडीला सन्मान डीजे सचिन यांचा केला जातोय। अतिशय चांगली साऊंड सिस्टम भरपूर चांगली संगीत देखील त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल। त्यानंतर सर प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया मेगा फिनाले मॅच आणि सामन्याचा सामनावीर ज्याने अतिशय चांगला खेळ दाखवला ज्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहिला विथ बॉल विथ बॅट ज्याने इम्प्रेस केलं आणि खऱ्या अर्थाने आज जयदुर्गा स्पोर्ट्स चॅम्पियन बनली। त्यामागे अगदी वाघाचा वाटा सिंहाचा वाटा ज्याचा राहिला तो रोहित ठरलाय फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच। सर रोहित आपण या रोहितला आपण प्लेयर ऑफ द मॅच देऊया। जोरदार ताल्या होऊन जाऊ दे रोहित साठी अतिशय चांगला खेळ त्याने फायनल मॅच मध्ये दाखवला। त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती त्याचा संघ चॅम्पियन बनला। त्यानंतर आपण पुढील प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात आपण करूया। सर्वप्रथम बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आपण देऊया ज्याने फार चांगली गोलंदाजी केली। ही ट्रॉफी देण्या अगोदर मी व्यासपीठावरनं विनंती करतोय नो डाऊट लेजंड प्लेयर फ्रॉम उंबारली आणि आजही ते 40 प्लस मध्ये चांगला खेळ करतात। सचिन दादा भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट बॉलर आणि तसेच सन्माननीय नरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत। आणि ज्याने केला अतिशय चांगला खेळ बॅटिंग देखील त्याची चांगलीच राहिली बट एकंदरीत ज्याने विकेट्स घेतले 8 तसेच संजय शेठ कारभारी यांना देखील मी विनंती करतो तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट बॉलर ज्याने विकेट्स घेतले 8। संघाचं नाव स्वर्गीय रमेश शेठ प्रतिष्ठान आणि खेळाडूचं नाव निल्सन मडवी इज द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। निल्सन मडवी ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज। जोरदार झाला होऊन जाऊ द्या निल्सन मडवीसाठी अतिशय चांगली गोलंदाजी केली तब्बल 8 विकेट त्याने काढले वेल बॉल। अतिशय चांगली गोलंदाजी तुझी राहिली। आता त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। अगोदर आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट देऊया ज्याने खऱ्या अर्थाने फार चांगली फिल्डिंग संपूर्ण बाबा ट्रॉफी 2024 मध्ये केली। भरपूर चांगल्या कॅचेस देखील त्याने पकडल्या। त्याचप्रमाणे आउटफील्ड मध्ये देखील त्याचा चांगला वर्क होता। तोच महेश गायकर ठरला या स्पर्धेचा
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सन्माननीय उल्हाजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि तसेच त्यांच्या समवेत फिल्डिंग केली. आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज अतिशय चांगली कामगिरी तर त्याची राखली, बट त्याच्या कामगिरीला सॅल्यूट करावं लागेल कारण अगदी एका पायामध्ये अगदी दुखापत झाली होती तरी सुद्धा तो खेळला आणि फार चांगला खेळला. रन्स त्याने या स्पर्धेमध्ये बनवल्या 68. संघाचं नाव आहे त्याच्या जयदुर्गा स्पोर्ट्स आणि खेळाडूचं नाव सूरज मडवी इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आपण बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी द्यायची आहे सूरज मडवीला. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे सूरजसाठी. काय बॅटिंग केली. एकंदरीत जेव्हा अशी इंजरी होते खेळाडू मैदान सोडून जातो, पण मैदान सोडून जाण्यापेक्षा लढणं हे त्याने स्वीकारलं आणि काय खेळ दाखवला. 68 धावा बनवला संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तोच सूरज मडवी ठरलाय बाबा ट्रॉफी 2024 चा उत्कृष्ट फलंदाज. वेल प्लेड. काय बॅटिंग राखली आणि स्पेशली इंजर्ड असताना सुद्धा काय खेळ दाखवला. त्यानंतर आपण देऊया रनर्स अप. अतिशय चांगला खेळ त्या संघाने दाखवला. फायनल पर्यंत पोहोचले. काहीशा मिस्टेक्स घडल्या हरकत नाहीये. व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय बाबा ट्रॉफी 2024 ची रनर्स अप टीम जय हनुमान चेतन स्पोर्ट्स. चेतन दादा देखील उपस्थित आहे. सर्वांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. देऊया आपण बाबा ट्रॉफी 2024 रनर्स अप गोज टू जय हनुमान स्पोर्ट्स. चला संपूर्ण संघाने यायचे लवकर. मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रनर्स अपची ट्रॉफी आणि कॅश प्राइज द्यायचं आहे जय हनुमान स्पोर्ट्सला. वेल प्लेड टीम जय हनुमान स्पोर्ट्स. काय खेळ दाखवला. उत्कृष्ट कामगिरी त्यांची राखली. त्यानंतर आपण देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत. सो थोडा वेळ देखील आपण घेऊया. चला मित्रांनो सांगायचं कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस कोण असेल. कोण. चला जास्त वेळ घेणार नाहीये. देऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने विकेट घेतले 4 रन्स बनवल्या 93. संघाचं नाव जय हनुमान स्पोर्ट्स आणि खेळाडूचं नाव निखिल पाटील इज द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सर निखिल आपण यायचं आहे. काय खेळ राहिला निखिलचा. तब्बल 93 धावा 4 विकेट त्याने काढले आणि ही ट्रॉफी स्पेशली आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली त्या नावाचा उल्लेख देखील मी आवर्जून करेन. कैलासवासी नामदेव दगडू पितांबरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया निखिल पाटीलला. वेल प्लेड निखिल. तब्बल 93 धावा 4 विकेट त्याने या स्पर्धेमध्ये काढले. अतिशय चांगला खेळ त्याचा राखला. फायनल मॅच मध्ये काहीशा मिस्टेक्स घडल्या. वेल प्लेड निखिल. निखिल ठरला बाबा ट्रॉफी 2024 चा मालिकावीर. त्यानंतर ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आता आला. फार मेहनत त्या संघाने अगदी गेल्या 2 दिवसांमध्ये केली. इम्प्रेसिव्ह खेळ राहिला. भरपूर सारे अडथळे जरूर आले बट सर्व अडथळ्यांवरती मात करून बाबा ट्रॉफी SPL 2024 चे चॅम्पियन ठरले टीम जयदुर्गा स्पोर्ट्स. संपूर्ण टीमला मी इन्व्हाइट करतो. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान पटकावला बाबा ट्रॉफी 2024 मध्ये जयदुर्गा स्पोर्ट्सने.
एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या टीम जयदुर्गा स्पोर्ट्स साठी चॅम्पियन ठरलेत बाबा ट्रॉफी 2024. डीजे मान आपण कुठे असाल तर थोडा सॉन्ग प्ले करा. असेल तर मी